तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संग्रामपूर तालुक्यातील टुणकी बस थांब्यावर ऑटोमधून गोवंशाच्या कातडीची वाहतूक करणाऱ्या तिघांवर सोनाळा पोलिसांनी धडक कारवाई केली असून या कारवाईत 8 गोवंशांची कातडी व ऑटो जप्त करण्यात आला आहे। तालुक्यातील टुणकी ते जामोद दरम्यान टुणकी बस थांब्याजवळ गोवंशाच्या कातडीची तस्करीबाबत दूरध्वनीद्वारे गोरक्षाकडून माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। MH49E 2819 क्रमांकाचा ऑटो थांबवून तपासणी केली असता प्लास्टिक पोत्यामध्ये 8 गोवंशांचे कातडे सापडले। पोलीस शिपाई राहुल पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख शरीफ शेख इस्माईल वय 30 वर्ष, शेख भोरू शेख तस्लीम दोघे राहणार जामोद व एका अनोळखी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये सोनाळा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सोनाळा ठाणेदार संदीप काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद शिमरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शाकीर पटेल, पोलीस शिपाई रमेश खरात, राहुल पवार यांनी ही कारवाई केली। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शाकीर पटेल करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता कैलास खोटे, सोनाळा।